व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं रत्नागिरी शहरातील काही हॉटेल्स आणि उपाहारगृह जी आहेत ती बंद असलेली पाहायला मिळत आहेत। सकाळच्या न्याहारीसाठी न्याहारी बनवण्यासाठी लागणारा जो LPG गॅस आहे तो उपलब्ध नसल्यानं सध्या हॉटेल बंद असल्याचे बोर्ड जे आहेत ते या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। आपण रत्नागिरी शहरातील सिद्धी फास्ट फूड या हॉटेलच्या बाहेर आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी LPG सिलेंडर व गॅस नसल्यामुळे दुकान बंद राहील अशा स्वरूपाचे बोर्ड या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। शहरातील हॉटेल बाहेर LPG गॅस सिलेंडर नसल्यानं हे हॉटेल जे आहेत ते या ठिकाणी बंद असलेली पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी शहरात आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून 30 मोठे हॉटेलना तर 10 छोट्या हॉटेलना सिलेंडरचं वितरण करण्यात आलेलं होतं। मोठ्या हॉटेलना 19 किलोचं तर छोट्या हॉटेलना 5 किलोचं सिलेंडर या ठिकाणी मिळालेले होते। ऐन पर्यटन हंगामात या ठिकाणी LPG व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल मालकांची मोठी अडचण या ठिकाणी होताना पाहायला मिळते। 13 मार्चपासून जिल्ह्यात सरसकट व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे आणि त्याचा फटका सध्या शहरातील छोट्या उपाहारगृह आणि हॉटेलना बसलेला पाहायला मिळतोय। गॅस नसल्यामुळं सध्या ही हॉटेल्स बंद असलेली पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।